नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजची विशेष बातमी. परभणी महापालिका निवडणूक प्रक्रियेत गुरुवारी मतदारांनी उत्स्फूर्तपणे आपला मतदानाचा हक्क बजावला. दुपारी 3:30 वाजेपर्यंत 49.16% मतदान झालं होतं. सायंकाळी उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू राहिल्यानं साधारणतः 70% मतदान होईल असा अंदाज प्रशासकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे. महानगरपालिकेच्या 65 जागांसाठी गेल्या 15 दिवसापासून सुरू असलेला निवडणूक प्रचार हा मंगळवारी सायंकाळी थंडावल्यानंतर गुरुवारी सकाळी मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली. सकाळी 7:30 ते 9:30 या वेळेमध्ये मतदारांचा ओघ तितकासा नव्हता. या 2 तासात 9.10% मतदान झालं. मात्र त्यानंतरच्या 11:30 वाजेपर्यंतच्या 2 तासाची टक्केवारी चांगलीच वाढून ही 21.42% एवढी झाली. या दरम्यान मध्यवर्ती भागातील काही केंद्रावरून मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. अगदीच आबालवृद्धांपासून नवमतदारांपर्यंत मतदार रांगेत उभे होते. त्यांचा उत्साह दिसून येत होता. दुपारी 11:30 ते 1:30 या वेळेतही प्रक्रिया जोमाने सुरू राहिली. 1:30 वाजेपर्यंत 35.23%. त्यानंतरच्या 2 तासात दुपारी 3:30 पर्यंत 1,28,430 म्हणजेच 49.16% मतदारांनी मतदान केलं होतं. शेवटच्या 2 तासामध्ये मतदान केंद्रावर मतदारांनी मतदानासाठी तोबा रांगा लावल्या. सायंकाळी 5:30 नंतर मतदान केंद्रामध्ये प्रवेश केलेल्या सर्व मतदारांसाठी दरवाजे लावून मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. शहरातील खानापूर परिसरामध्ये सायंकाळी 7 नंतर देखील मतदानासाठी नागरिकांच्या रांगा दिसून आल्या. विशेषतः प्रभाग क्रमांक 4 मधील मतदान प्रक्रिया वेळेवर आटोपून तेथील कर्मचारी वर्ग जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात दाखल झाला. त्यांचं सर्वप्रथम आल्याबद्दल स्वागत करण्यात आलं. बाचाबाचीचे किरकोळ प्रकार वगळता यावेळी ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची ठरल्यानं उमेदवारांमध्ये मतदान करून घेण्यामध्ये मोठा भर राहिला. दरम्यान कुठेही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परभणी शहर महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या अनुषंगानं मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी, कोणतेही अनुचित घटना घडू नये यासाठी महापालिकेमार्फत सर्व 341 मतदान केंद्रावर CCTV कॅमेरे बसविण्यात आले. याद्वारे मतदान केंद्रावरची वेबकास्टिंग होत आहे. निवडणूक विभाग प्रमुख आणि त्यांचे सहकारी कर्मचारी यांची CCTVद्वारे बूथवरील हालचालींची पाहणी करण्यात आली. आज मतदान प्रक्रियेदरम्यान परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी पत्नी संप्रिया पाटील यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. तसेच उमेदवारांनी देखील आपापल्या प्रभागामध्ये मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान परभणी शहर महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या अनुषंगानं दिनांक 16 जानेवारी रोजी मतमोजणी एकूण 69 टेबलवर 276 अधिकारी कर्मचाऱ्यांमार्फत 5 ते 7 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.